नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे मातीपासून गणपतीच्या मूर्ती बनवण्याच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते। त्याच अनुषंगाने नायगाव येथे या स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते। या स्पर्धेमध्ये जवळपास 7,000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता। स्पर्धेतील विद्यार्थ्यांना आमदार प्रताप पाटील चिखलीकर व मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। पाण्याचं प्रदूषण टाळण्यासाठी इको फ्रेंडली गणपती मूर्ती गणेशोत्सव काळात वापराव्यात असे आदेश शासनाकडून देण्यात आले। त्याच आदेशाचे तंतोतंत पालन व्हावे या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवराज पाटील घोटाळकर यांनी दिली आहे। त्यानंतर इको फ्रेंडली गणपती जे आपण इको फ्रेंडली करा सगळं जग जाते, त्याच्यामुळे इको फ्रेंडली गणपती करावे असं शासनाने सांगितलं। त्याचा एक धोरण म्हणून आज विद्यार्थ्यांचे आता हजारो विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी झाले होते। किमान 1200 विद्यार्थ्यांना मातीचे गणपती अतिशय एखादा आर्टिस्ट करेल असे आर्टिस्टला लाजवेल असे गणपती आज काही विद्यार्थ्यांनी तयार केले। त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट त्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी होणार आहे। त्या गणपती स्पर्धा त्या ठिकाणी ठेवल्या होत्या, त्यांना भव्य बक्षिसी ठेवले होते, त्यांना प्रमाणपत्र ठेवले होते, पारितोषिक ठेवले होते।